धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठोस धोरणांची मागणी. शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाची केडीएमसी आयुक्तांशी भेट. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत, अधिकृत, धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी विशेष धोरण लागू करण्याची मागणी शिवसेना पक्षाने केली आहे. गटनेते उमेश बोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रतोद संकेश भोईर, विशाल गारवे, रुपेश भोईर आणि प्रदीप साळवी यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महापालिका क्षेत्रात 450हून अधिक धोकादायक आणि 225 अतिधोकादायक इमारती असून पुनर्विकासासाठी व्यवहार्य धोरण नसल्याने हजारो रहिवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कमी FSI मुळे अनेक इमारतींचा पुनर्विकास शक्य होत नसल्याने निवेदनात नमूद करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या धर्तीवर अतिरिक्त FSI, इन्सेंटिव्ह FSI, प्रीमियम रिलॅक्सेशन तसेच UDCPR नियम 7.6 अंतर्गत सवलती लागू करण्याची मागणी करण्यात आली. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेऊन अधिकृत धोकादायक इमारतीतील रहिवाशांना न्याय द्यावा अशी मागणी उमेश बोरगावकर यांनी केली. येणारा पावसाळा लक्षात घेता दरवर्षी प्रत्येक प्रभाग क्षेत्र अधिकारी हा त्यांच्या प्रभाग क्षेत्रातील 30 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आयुष्यमान असलेल्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट करून घेण्यासाठी म्हणजे ते नोटीस काढत असतात आणि त्या अनुषंगाने ज्या बिल्डिंगा अति धोकादायक किंवा धोकादायक 2 रँक असतात. C1 कॅटेगरी अति धोकादायक. मग ह्या 450 इमारती अशा फाइंड आउट झालेल्या आहेत की धोकादायक आहेत आणि त्यापैकी 225 इमारती ह्या अति धोकादायक आहे. अति धोकादायक म्हणजे कधीही कोसळू शकतात, जे दुरुस्तीच्या लायक नाही आहेत आणि त्या ठिकाणी कधी हानी होऊ शकते, मालमत्ता आणि जीवितहानी. तर अशा इमारती दिवसेंदिवस याच्यामध्ये वाढ होते आणि ह्या अधिकृत इमारती आहेत सर्व, परंतु यांचं पुनर्विकास होण्यासाठी ज्या काही अपेक्षित FSI मिळायला पाहिजे त्या 6 मीटर किंवा 9 मीटरवर असल्यामुळे वाढीव FSI मिळत नाही. परंतु 9 मीटरवरती हाच नियम ठाणे महानगरपालिकेला त्या ठिकाणी वाढीव FSI मिळतो, कल्याणमध्ये मिळत नाही. म्हणून हा विकास खुंटलेला आहे कुठेतरी आणि मग MCHIच्या माध्यमातून पण ती मागणी झालेली आहे. आर्किटेक्टच्या सर्व आर्किटेक्ट्सची जी युनियन आहे, संघटना आहे, त्यांच्यामार्फत ही मागणी झालेली आहे आणि ही मागणी आज आम्ही विरोधी पक्षातले कार्यकर्ते म्हणून आम्ही मागणी करत आहोत की कुठेतरी धोरण निश्चित झालं पाहिजे. ह्या 450 इमारती हा एक साधा प्रश्न, छोटा प्रश्न नाही आहे. तर ह्या 450 इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावं याच्यासाठी कुठेतरी काही ठिकाणी पोट भाडे करू, काही ठिकाणी पगडी, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या घरांवर हक्क सांगणार आहेत आणि ते घरं खाली करत नाही. अति धोकादायक झाल्यानंतरही रहिवासी तिथे आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत. मग पुनर्विकासाचं ठोस धोरण येणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी जर ते धोरण आलं आणि त्याची अंमलबजावणी झाली तर ज्याला म्हणतो ना की एक सक्षम विकास होईल. जे ठाण्याला आहे ते कल्याणला यावा, एवढीच आमची मागणी आहे. आयुक्तांनी त्याच्यामध्ये बऱ्याच चांगला प्रतिसाद दिलाय. त्यांचं म्हणणं होतं की बाबा मी याबाबत लवकरच UD जे सचिव आहेत त्यांच्याशी मीटिंग करणार आहेत, असीम गुप्ता साहेब त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि महापौर महोदयांकडे एक सविस्तर अहवाल पाठवून सर्व गटनेते, सभागृह नेते, महापौर, उपमहापौर एकत्र बसून तुम्ही लोक आम्हाला एक काय सहकार्य कसं करणार त्या पद्धतीने आम्ही एक धोरण ठरवतो, अशी एक त्यांनी मनोगत व्यक्त केलंय. बघूया काय होतं याच्यातनं.